बिल्डिंग से गिरने से व्यक्ति की मौत या फिर उसकी हत्या। दरअसल सोलापुर जिले के मुस्ती गांव के रहने वाले तस्वीर में दिखाई दे रहे 32 साला प्रशांत पंडित बिराजदार नामी व्यक्ति सोलापुर शहर मार्केट यार्ड परिसर की एक एग्रो कंपनी के कंस्ट्रक्शन साइट पर सेंटरिंग का काम करते करते बीते सोमवार 1 जुलाई 2024 की शाम बिल्डिंग से नीचे गिरकर मरने की सूचना पुलिस को मिली, जहां पुलिस मौके पर पहुंच लाश का पंचनामा कर पोस्टमार्टम के लिए सरकारी अस्पताल भेज दिया था। लेकिन परिवार वालों का आरोप है कि प्रशांत के शरीर पर मारपीट के निशान है। जहां आज मंगलवार 2 जुलाई 2024 को सिविल अस्पताल में परिवार वाले और गांव वाले मिलकर पुलिस से अपील कर रहे हैं कि कंस्ट्रक्शन साइट पर लोगों से पूछताछ कर मारपीट करने वाले पर हत्या का मामला दर्ज करें, नहीं तो यहां से हम डेड बॉडी नहीं ले जाएंगे। ऐसी मांग करते हुए हॉस्पिटल में ही धरने पर बैठे हुए हैं। पंडित दानप्पा बिराजदार माझा मुलगा तिने कामाला जात होता, कामाच्या जागेत त्याला मारलेत, त्याला खून केलेत। तुम्हाला कसं कळालं? हां, तुम्हाला कसं कळालं? काय हे ते खड्डे मोबाईलमध्ये आहे, ते सगळे खड्डे मारलेले हे ते सगळे। बरं, आता तुम्हाला काय वाटतंय? मागणी काय तुमची? मागणी त्याचा न्याय मिळवून द्यायला पाहिजे ना। हां, माझा मुलगा गेला, तिचा पोरगा आहे लहान। काय काम करत होते मामा? कशाचं काम करत होते? सेंटरिंग पण मला बी ते माहीत नाही काम करायचं। मी बाजूला मी हां कुठं कामाला गेले होते? ॲग्रोमध्ये मी भीमाशंकर जमादार। प्रशांत बिराजदार हे माझ्या मित्राचा मुलगा आहे। काल मला तसं 5 वाजता समजलं असं झालं, ॲक्सिडेंट झालं आहे म्हणून। मग मी 2-3 ठिकाणी फोन करून चौकशी केलं, त्यांच्या वडिलाला फोन केला, परत ते माझे सहकारी मित्र देवराज बिराजदार यांना ते फोन करून केलं। ते मला सांगितले की असं असं झालेलं आहे। तर आम्ही ते बॉडी बघितलं। त्यांच्या मिसेसला ते सांगितले ती 2 फुटावरनं पडलं आहे, त्यांच्या मेवणीला सांगितले ती 10 फुटावरनं पडलं आहे, आणि बऱ्याच लोकांना सांगितले की ते जाताना पडलं आहे, उभारल्या ठिकाणी पडलं आहे। हे असं अनेक ते वेगळे भाषा बोलल्यामुळं आणि त्यांच्या अंगावर पण खुणा आहेत। पडल्यानंतर माणसाला एका ठिकाणी लागतं आहे का, मोटरसायकलवर पडल्यानंतर खरकटत जातं आहे, पण उभारलेला माणूस पडल्यानंतर एका ठिकाणी कुठंतर लागतं आहे। तर हे सगळे गोष्टी संशयास्पद आहेत। म्हणून आमच्या गावच्या त्या कार्यकर्त्याला, त्या पोराला, त्याचे लहान एकच मुलगा आहे लहान 1 वर्षाचं, तर त्याला न्याय मिळण्यासाठी आम्ही सगळे ग्रामस्थ आहेत, ते सरपंच आहेत आणि सगळे ग्रामपंचायत सदस्य आहेत, ते डेप्युटी सरपंच आहे, अनेक लोक ग्रामस्थ आमचे सगळे त्या पोराला न्याय मिळवण्यासाठी आम्ही आंदोलनाला बसलेलो आहे। तर आमची मागणी अशी आहे, त्या मुलाला न्याय मिळलं पाहिजे। ज्याचं वडील गेलं आहे त्या मुलाला त्या म्हणजे त्याच्या मिसेसला न्याय मिळाला पाहिजे आणि कठोरात कठोर शिक्षा व्हायला पाहिजे। ज्यांनी हे कृत्य केलं आहे त्यांनी समोर येऊन आम्हाला सांगावं असं असं झालं आहे, खरं काय असेल ते, नाहीतर चौकशी व्हायला पाहिजे, त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे, असं आमच्या ग्रामस्थांची मागणी आहे।